नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, झालेली आहे सुंदर अशा दिवसाची सुरुवात. आज आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे मी घरीच आहे आणि एवढं आवरून मी तयार यासाठी झाले की मी एक व्हिडिओ शूट करत होते इंस्टाग्राम रीलसाठी आणि त्या व्हिडिओचं आता शूटिंग झालं आहे, तर मी व्लॉग बनवायला सुरुवात करते. नित्तू पण आता झोपून वगैरे उठलेले आहे, छान आवरलेलं आहे तिने पण. तिला थोडी सर्दी झाली, बरं वाटत नाही आहे. तुला काय म्हणायचं? आज ना लहान मुलांचा पोलिओ डोस आहे, तर नित्तूला आता डोस पाजायला घेऊन जायचं आहे. तर बाहेर जाण्यासाठी आम्ही आवरून तयार झालेलो आहे. आता जातो, बाहेरूनच काहीतरी नाश्ता वगैरे करून यायचं. नित्तूला डोस दिल्यानंतर आम्ही नाश्ता करायला गेलो. पोटभर नाश्ता केलाय, तेच आता आमचं जेवण पण झालेलं आहे. आणि आता मला ना घरातलं थोडंसं आवरायचं आहे आणि त्यानंतर जरा नित्तूला झोपवायचं आहे. मी बाहेर गेलो होतो ना, त्यावेळी एकदम कडक ऊन पडलं होतं आणि खूप जास्त आम्हाला त्रास व्हायला लागला. डोक्यावर काही आम्ही नेलं नव्हतं आणि आत्ता बघा एकदम बाहेर ना छान असं वातावरण झालं. हे बघा एकदम सुंदर वातावरण झालंय आणि असं वाटतं की आता काही वेळातच ना छान असा पाऊस पडणार आहे. केला आणि आता उठून फ्रेश झाले. उद्या आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेसाठी काही काही सामान मला हवं होतं, ते आणायला आता मी बाहेर निघाले. निखिलने मला सांगितलं की तुझं तू आण ना एकटीच, तू कधीच बाहेर एकटी जात नाही. तर म्हटलं ठीक आहे, आपण जाऊन यावं. तर आता मी चालत निघालेले सामान आणायला. इथून काही अंतरावरतीच मार्केट आहे, तिथे भाज्या वगैरे पण मिळतात, तर थोड्या भाजीपाला वगैरे पण घेऊन येते. बाहेर वातावरण पण छान झालेलं दिसतंय. आज वाटलेलं पाऊस येईल, पण पाऊस काय आलेलाच नाहीये. सो मी आता जाऊन येते. बाय निखिल. बाहेरून जाऊन मी आलेले आहे घरी. काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. उद्याच्या भाजीसाठी ना गवार आणि भेंडी आणलेली आहे. देवपूजेसाठी आणि वडाच्या पूजेसाठी ना फुलं आणलेली आहेत. छान अशी गुलाबाची फुलं पण मिळालेली आहेत. वटपौर्णिमेसाठी आंबे आणलेले आहेत. वडाच्या पूजेसाठी हे देखील सामान आणलेलं आहे. यामध्ये सुतगुंडी, बांगड्या, त्यानंतर खारीक, खोबरं, सुपारी वगैरे सगळं सामान आहे. विशेष म्हणजे ना आज मला मक्याचं कणीस देखील भेटलेलं आहे, शिवाय काकडी भेटलेले आहे, टोमॅटो भेटलेले आहे. सगळं सामान मी घेऊन आता आलेली आहे घरी. आताच ना आपलं पिल्लू नित्तू झोपून उठले आणि तिला खायचं आहे मखाना, तर तिच्यासाठी जरा मखाना भाजते. नाही आवडलं? मक्याचे कणीस आणले होते, त्याचे मके आता सोलून ठेवलेत, उद्या ते नाश्त्याला करायचे. आता ना मला भाजी निवडायची आहे, जे माझ्यासाठी सर्वात कंटाळवाणं काम आहे. भाजी निवडण्याचं काम आमच्याकडे आत्याच करतात आणि आत्या नाही आहेत, त्यामुळे आता मला करावं लागणार आहे. पण मला या कामाचा ना खूप जास्त कंटाळा येते. घरात आता मी खूप जास्त पसारा केलाय हे भाजीपालांचं, तर आता ते आवरायचं आहे. नित्तू ना आता टेरेसवरती खेळायला गेले वरच्या आजींच्याकडे. आता मी तिच्यासाठी ना वरण भात वगैरे केलेला आहे, तो घेऊन जाते तिला खायला. सुट्टीचा दिवस म्हणजे ना खरं तर कामाचाच दिवस म्हणावं लागेल. आत्ता ना रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि मी उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. हे बघा शेंगदाण्याची भाजून ना त्याची कूट करून ठेवलं, म्हणजे आता 8-10 दिवस आपल्याला टेन्शन नाही. त्यानंतर ना हे लसूण खोबरं आहे, हे देखील करून ठेवलं. आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे हे पण 8 दिवसाचं काम आपलं झालेलं आहे. आत्या नसल्यामुळे ना ताक बनवायची पण जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. पण बरेच दिवसात मी ताक बनवलेलं नाही आहे, हे थंड पण आहे जास्त. तर आता बघूया कधी बनवायचं ते. आणि हे बघा आपलं पिलू काय लावून बसलंय, बघू इकडे बघू. घाबरलेच ना मी. हे काय बघू ना नित्तू, काय लावलंय. जेवण करून झालं आणि आत्ता ना मी उद्याच्या वटपौर्णिमेची तयारी करते. खरं तर ना ड्युटी करत असताना एखादा सणवार कसा करायचा हा प्रश्नच पडतो. सगळेजण म्हणतात की सकाळी 12पर्यंतच मुहूर्त आहे. आता माझी ड्युटी तर चालू होते 8ला आणि संध्याकाळी मी 4:30-5ला घरी येते. मग संध्याकाळी जायचं की सकाळी जायचं असा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे माझ्यापुढे. आणि साडी नेसायची की ड्रेस घालायचा, कारण इथल्या ना बायका कोणीसुद्धा जात नाही आहेत वडाची पूजा वगैरे करायला. एखादं दुसरं कोणी जात असेल तर त्यांच्या मैत्रिणी वगैरे असतात. आणि ही सोसायटी पण नवीन आहे, त्यामुळे आमच्या ओळखीचं पण कोण नाही. 1-2 जण आहेत, त्यांच्यातले कोणी जात नाही असं म्हणतात. म्हणजे असे सगळे वेगवेगळे प्रश्नच आहेत. तर बघूया आता. मी तर थोडीफार तयारी करून ठेवले. या कॅरी बॅगमध्ये ना मी सगळं सामान एकत्र करून ठेवलं आहे. ओटीचं वगैरे सामान, हळदी कुंकू, त्यानंतर आंबे वगैरे सगळं ठेवलं आहे.
अजून ना खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या आहेत. आता थोडंसं चालायला जावं म्हणतोय टेरेसवर. निखिल गेलेले आहेत. आम्ही पण जातो आता निघतो आणि मी. व्लॉगचं ना आता मी एंडिंग पण करते. मला वाटते हा व्लॉग खूप छोटा झालेला आहे. पण असं आज काही वेगळं नव्हतंच खरं तर दाखवायला. त्यामुळं काही दाखवता आलं नाही. पण बघूया येणारे पुढचे व्लॉग ना आम्ही छान-छान बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता काही दिवसातच म्हणजे अगदी उद्या परवाच आमच्या घरी एक छोटंसं बाळ येईल. समूची डिलिव्हरीची डेट आली आहे. पण अजून डिलिव्हरी काही झाली नाहीये. बघू कधी होते. तर आम्ही त्या एका प्रतीक्षेत आहे, की कधी एकदा बाळ येतंय वगैरे. बघूया आपण. चला तर मग आता या व्लॉगचं ना आता एंडिंग करूया. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.